खाऊन पोट भरेल पण मन भरणार नाही असा आषाढी एकादशी उपवास स्पेशल आपण आज उपवासाचा पदार्थ पाहणार आहोत। जर हा उपवासाचा पदार्थ शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। धपाट्यांना धपाटे असं नाव का पडलं हे सुद्धा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। नमस्कार वाटी फॅमिली, जय हिंद जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आषाढी एकादशी स्पेशल कुकिंग व्हिडिओ मध्ये। परवाच्या दिवशी आषाढी एकादशी स्पेशल पूर्व तयारीमध्ये आपण जी घरच्या घरी भाजणी बनवली होती उपवासाची, त्याच भाजणीपासून आपण आज बनवणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल अशी रेसिपी। ती म्हणजे आषाढी एकादशी स्पेशल अशी उपवासाचे धपाटे। पण हे सिंपल असे उपवासाचे धपाटे नाही बनवणार। या उपवासाच्या धपाट्यांमध्ये खास दोन पदार्थ आपण ह्याच्यामध्ये ऍड करून मस्त अशी आषाढी एकादशी स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहोत, ते म्हणजे उपवासाचे धपाटे। तर तुम्हाला पण ही आषाढी एकादशी उपवासाचे धपाट्याची रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनल @tृप्ती मिरकू कॅम्ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 30 जून 2025, सोमवार आहे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या आषाढी एकादशी स्पेशल कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात आषाढी एकादशी स्पेशल रेसिपी उपवासाचे धपाटे। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। काशी भोपळा घ्यायचा आहे। हा काशी भोपळा म्हणजेच आपला लाल भोपळा असतो पहा। हा काशी भोपळा घ्यायचा आणि ह्याचे जे साल आहे हे साल काढून टाकायचा आहे आणि वरचा जो बियांचा भाग असतो ना तो सुद्धा काढून टाकायचा आहे। नंतर किसणीच्या साहाय्याने हा लाल भोपळा म्हणजे आपला हा काशी भोपळा आहे, हा काशी भोपळा छान असा किसून घ्यायचा आहे। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपी शिकायची असेल, तसेच उपवासाला काय बनवावं, तसेच स्वयंपाकाच्या दिवशी स्वयंपाकाला काय बनवावं हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपीसाठी आपले YouTube चॅनल @tृप्ती मिरकू कॅम्ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर पहा इथे आपण छान असा काशी भोपळा किसणीच्या साहाय्याने किसून घेतलेला आहे। हा काशी भोपळा आपण घेतलाय, हा 50 ग्रॅमच काशी भोपळाचा घेतलेला आहे। 50 ग्रॅमच घ्यायचा आहे। आपण ज्या प्रमाणामध्ये हे धपाटे बनवणार आहोत त्या प्रमाणासाठी हा 50 ग्रॅमच काशी भोपळा पुरेसा होतो पहा। तर आपण 50 ग्रॅम आता हा काशी भोपळा छान असा किसून घेतला। नंतर एक बटाटा घ्यायचा आहे छोटासा, बटाट्याचे साल काढायचे आणि किसणीच्या साहाय्याने छान असा हा बटाटा सुद्धा किसून घ्यायचा आहे। बटाटा उकडून घ्यायचा नाही, बटाटा हा कच्चाच किसून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण बटाटा आणि काशी भोपळा चांगला असा किसून घेतला। आता ह्याच्यामध्ये शेंगदाणा, खोबरं आणि बटाटा हे बारीक वाटण केलं होतं, बारीक नव्हतं केलं, एकदम जाडसर असं केलं होतं, ते ह्याच्यामध्ये मिक्स केलं आणि पहा आता हे संपूर्ण अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे या पद्धतीने जर तुम्ही हे धपाटे बनवले तर अगदी स्वादिष्ट असे हे धपाटे होतील पहा। आता ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ किती घालायचं तर 1/4 ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। आता हे जे मिश्रण आहे ना आपण बनवलेलं दुधी भोपळा आणि बटाट्याचं, हे एका आता वाटीत काढून घ्यायचं आहे। आता पहा आपल्याला इथे आपण 3च धपाटे इथे बनवणार आहोत। तर इथे 3 धपाटे बनवण्यासाठी आपण इथे प्रथमतः 3 पळी घेणार आहे। 3 पळी म्हणजे हे 3 पळी म्हणजेच 60 ग्रॅम असं हे आपण भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। आपण परवा जे भाजणीचं पीठ बनवलेलं उपवासाचं तेच हे भाजणीचं पीठ आहे। आता थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे पहा। आणि हो ह्याच्यामध्ये थोडंसं एकदम थोडंसं 2 चिमूटभर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। थोडंसं चिमूटभर 2 चिमूटभर ह्याच्यामध्ये मीठ घातलं की अजून थोडंसं पाणी घालून हे चांगलं असं मळून घ्यायचं आहे। थोडंच घालायचं, एकदम पाणी ओतायचं नाही, थोडंसं असं पाणी घालायचं आहे। कारण आपण जे मिश्रण केलेलं आहे बटाटा आणि भोपळ्याचं ते सुद्धा आपल्याला ह्याच्यात आता ॲड करायचं आहे। तर पहा हे जे बटाटा आणि भोपळ्याचं जे मिश्रण आपण एकत्र केलेलं आहे, एकजीव केलेलं आहे, ते पण ह्याच्यामध्ये आता एकजीव करून घ्यायचा आणि छान असं गोळा हा मळून घ्यायचा आहे। हा गोळा जेव्हा मळतो जर तुम्हाला असं वाटलं की सैलसर पीठ झालंय तर अजून थोडंसं 10-15 ग्रॅम ह्याच्यावरती थोडंसं पीठ आपण भाजणीचं घालायचं आहे। म्हणजे उपवासाची जी भाजणी आहे ते पीठ थोडंसं आपल्याला घालायचं आहे। आता हे थोडंसं आपल्याला सैलसर झालेलं आहे
म्हणून आपण 20 ग्रॅम पुन्हा ह्याच्यावरती भाजणी उपवासाची 20 ग्रॅम आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत। पहा इथे आपला हा गोळा छान असा धपाट्यांचा मळून झालेला आहे। आता एक कॉटनचा छान स्वच्छ फडका घ्यायचा आहे, कॉटनचा फडका घ्यायचा आणि तो पाण्यामध्ये चांगला असा भिजून ठेवायचा आणि अशी त्याची घडी करायची, 4 पदरी अशी घडी करायची। थोडंसं पाणी अजून वरती लावायचं आणि छोटासा उंडा घ्यायचा आहे या भाजणीच्या पिठामधला आणि छान असे थोडासा पाण्याचा हात घेऊन चांगले असे हे धपाटे थापून घ्यायचे आहे। हे धपाटे करायला घेण्या अगोदर काय करायचं की गॅस सुरू करायचा आणि गॅसवरती तवा तापत ठेवायचा आहे, म्हणजे जोपर्यंत आपला हा धपाटा थापून होतोय तोपर्यंत तवा पण आपला चांगलासा तापतो। तवा तापला की गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम हे करायची आणि त्याच्यावरती आहे ना ब्रशच्या साहाय्याने किंवा चमचेच्या साहाय्याने तूप अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे। पहा गॅसची फ्लेम ही आपण लो टू मीडियम केलेली आहे, तवा चांगला तापलेला आहे। आता ह्याला अशा पद्धतीने आपण हे तूप ग्रीस करून घेतलेलं आहे किंवा खोबरेल तेल किंवा शेंगदाण्याचं तेल असं ग्रीस करून घेतलं तव्याला तरी चालेल आणि हा धपाटा छान असा आपण ह्या तव्यावरती घातलेला आहे आणि ह्या धपाट्याला अशा पद्धतीने होल पाडायचे आहेत, म्हणजे बिळं पाडायची आहेत। अशी 4-5 तुम्हाला हवी तेवढी अशी बिळं तुम्ही पाडू शकता। ऑलरेडी जेव्हा आपण हा धपाटा थापतो ना त्याच वेळेस खरं ही बीळ पाडायची असतात, म्हणजे बीळ हे करायचे असतात आणि नंतर हा धपाटा ह्या तव्यावरती घालायचा असतो। आणि जेव्हा आपण हा धपाटा तव्यावरती घालतो ना तेव्हा काय करायचं माहिती आहे का, जे आपण बिळं म्हणजे होल पाडलेले असतात ना धपाट्याला त्या बिळांमध्ये ना तेल तूप असं सोडायचं असतं आणि नंतर साईडनी असं तूप सोडायचं आणि नंतर हा धपाटा सगळीकडनं हे धपाटे असे सोडून घ्यायचे आणि पलटी करायचं आहे पहा अशा पद्धतीने आणि मस्त असा दुसऱ्या साईडनी पण शेकून द्यायचा आहे। ते पहा आपण हा धपाटा छान असा दुसऱ्या साईडनी पण शेकण्यासाठी पलटलेला आहे। आता आपण दुसरा धपाटा छान असं ह्या कॉटनच्या फडक्यावरती थापून घेऊयात। पहा जवळून दाखवते तुम्हाला एकदम मी कशा पद्धतीने हा धपाटा थापला जातो आणि ह्याला कसे कॉटनच्या फडक्यावरतीच म्हणजे धपाटा थापल्यानंतरच ह्या कॉटनच्या फडक्यावरतीच ह्याला कसे होल पाडले जातात, होल म्हणजे बीळ पाडले जातात ते सुद्धा तुमच्यासोबत आता इथे दाखवते। जवळून दाखवते। थोडा पाण्याचा हात घ्यायचा आहे म्हणजे हे पीठ हाताला चिकटू नये आणि व्यवस्थितशीर असा पटापट धपाटा असा हा थापला जावा म्हणून पाण्याचा हात थोडा घेत राहायचा आहे आणि हा धपाटा थापत राहायचा आहे। तर पहा आपण इथे धपाटा छान असा थापून झालेला आहे। आता मध्ये एक असं होल पाडायचं आहे आणि साईडनी 4 होल पाडायचे आहेत या धपाट्याला। धपाटे असं नाव का पडलं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते, गमतीशीर किस्सा आहे, पुढे व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला ह्या धपाट्यांना धपाटे का नाव पडलं ते। तर आता हा धपाटा आहे ना आपण तव्यावरती घालणार आहोत, पण तत्पूर्वी पहिला जो धपाटा आपण जो तव्यावरती घातला होता भाजण्यासाठी तो आपला संपूर्णपणे भाजून झालेला आहे, दोन्ही साईडने असा पहा मस्त असा भाजून झालेला आहे। आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर पहा इथे आपण हा धपाटा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। जो दुसरा धपाटा आपण थापून घेतलेला आहे तो पण आता ह्या तव्यावरती घालत आहोत शेकण्यासाठी। ह्याला सुद्धा आता 4 ह्या होलांमध्ये छान असं तूप सोडायचं आहे किंवा तेल सोडायचं आणि साईडनी असं तेल सोडायचं आहे आणि दोन्ही साईडनी छान असा खमंग हा धपाटा आहे ना हा भाजून घ्यायचा आहे। तर पहा वायटी फॅमिली अशा पद्धतीने आपले हे उपवासाचे 3ही धपाटे तयार झालेले आहेत। आषाढी स्पेशल एकादशी असे आषाढी एकादशी स्पेशल आज हे उपवासाचे धपाटे बनवलेले आहेत, घरच्या घरी भाजणी बनवून उत्कृष्टरित्या तयार झालेले आहेत। पहा तर पहा आता हे धपाटे नाव कशावरून पडलं ते सांगते। पूर्वीची लोक काय करायची की धोतर नेसायची, आपण पण पहा काही काळ झाल्याच्या नंतर काही असे कपडे असतात तो घेत नाहीत, ते आपण भांडी वगैरे पुसायला वगैरे ठेवतो। पूर्वीची लोक काय करायची की ते धोतर वेस्ट झालेलं असेल ते नेसत नसतील ना तर धोतर आहे ना ते असं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते पाटावरती ठेवायचे, चौकोनी भाग असा कापून त्या धोत्राचा तर पाटावरती हंतरायचे आणि त्या धोत्रावरती छान असं पाणी शिंपडून हे धपाटे असे थापले जायचे। पहा
म्हणजे धोत्राचा ध आणि पोलपाटाचा पाट झाले की नाही, धपाटे. यावरून या पदार्थाला नाव पडलं ते म्हणजे धपाटे. तर अशा पद्धतीने आपले हे उपवासाचे म्हणजे आषाढी एकादशी स्पेशल असे उपवासाचे भोपळा बटाट्याचे धपाटे तयार. तर पहा वाईट फॅमिली, भोपळा आणि बटाटा मिक्स करून तुम्ही अशा पद्धतीने आपण घरच्या घरी बनवलेले ह्या उपवासाच्या भाजणीपासून खमंग असे आपण हे उपवासाचे धपाटे बनवू शकतो. तर वाईट फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा आपला आषाढी एकादशी स्पेशल असा हा कुकिंग व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? आजचा हा आषाढी एकादशी स्पेशल कुकिंग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही आषाढी एकादशीच्या उपवासाच्या दिवशी आषाढी एकादशीची उपवासाची ही रेसिपी नक्की तुम्ही पण घरी बनवून पहा. तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंट मध्ये कळवा की आज आपण ही आषाढी एकादशी उपवासाची रेसिपी बनवलेली आहे ही तुम्हाला कशी वाटली ते. वाईटी फॅमिली, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशी रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल @तृप्ती लाईक शेअर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशी रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील, त्यांचा स्वाद घ्यायला मिळेल. तसेच रोज जेवणामध्ये आणि उपवासाला काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद. बाय बाय.